डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे चांदवडला जल्लोषात स्वागत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश संदेश यात्रेचे चांदवड येथे सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता उत्साहात आगमन झाले। संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या वतीने ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे। मुंबई आग्रा महामार्गावरील चौफुली येथे अस्थिकलशाच्या स्वागतार्थ फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी चांदवडच्या माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले। भक्तांनी घेतले श्रद्धावंदन। चांदवड ते मनमाड मार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बुद्धवंदना घेण्यात आली। पूज्य भंते अहिरे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर अस्थिकलशाचे दर्शनासाठी बुद्धविहारात ठेवण्यात आले। लोकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय। चांदवड शहर व तालुक्यातील नागरिकांनी या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली आहे। उपासक उपासिकांनी बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन आपली श्रद्धा व्यक्त केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही संदेश यात्रा रमाई स्मारक वरळी चैत्यभूमी दादर येथून संदेशभूमी धुळे येथे रवाना होत असून विविध ठिकाणी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी काही संदेशभूमी आहे, या संदेशभूमीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता आम्ही माता रमाई यांच्या जयंतीदिनी वरळी चैत्यभूमी येथून आम्ही बाबासाहेबांची अस्थिकलश संदेश यात्रा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आज चांदवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणामध्ये याचं स्वागत देखील केलेलं आहे। तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली संदेशभूमी, या संदेशभूमीला शासनाने स्मारकाचा दर्जा देऊन त्याचा विकास करावा ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि ती शासनाने पूर्ण करावी ही आम्हाला आशा आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड।